कम्युनिकेशन. मागील क्षेत्रात चेंडू मार्गस्थ झालाय. पाहूया किती धावा मिळतील या चेंडूवर. क्षेत्ररक्षक मागे, चेंडू पुढे, अखेरचा चेंडू पाहूया थांबवलाय का. 4 धावा. चौकाराचा इशारा येतोय पंचांचा. मिळत आहे 4 धावा. इट इज 4 रन. चौकार. SDN कम्युनिकेशनच्या माध्यमातून आपण वायफाय पाहतोय. सन्माननीय प्रदीप मोर्जे त्यांच्यानंतर सन्माननीय प्रदीप मोर्जे येथे उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत आहे. वेलकम. जितूसाठी पारितोषिक ते प्रत्येक षटकासाठी 200 रुपयाचं पारितोषिक सन्माननीय राजू साठम यांच्या माध्यमातून हे पारितोषिक ठेवलं गेलं आहे. जितूसाठी प्रत्येक षटकासाठी 200 रुपयाचं पारितोषिक. महत्त्वाचा मुकाबला आहे दोन्ही टीमसाठी. तुम्ही तिथे येऊन क्रिकेट संघाने देखील कालचा दिवस गाजवला आणि आज देखील सकाळच्या 17 पासून जोगेश्वरी पॅन्थर्स क्रिकेट टीमने खूप चांगला खेळ केलाय. ऑप्टिकच्या बाहेर होता चेंडू. बराचसा बाहेर नियमांचं उल्लंघन ते करतोय. पंच मात्र वाईट बॉल घोषित करतायत. एक्स्ट्रा चेंडू पाहायला भेटतो. एक्स्ट्रा धाव स्कोर कार्ड मध्ये जमा केले गेले. धावसंख्येत बदल. धावसंख्या 5 सॉरी 6 धावा. अनिल ऑन स्ट्राईक. नॉन स्ट्राईकिंगला आपण जितू यांना पाहतोय. ओर पेच. चांगला चेंडू होता. ऑप्टिकच्या बाहेरून चेंडू थोडासा आतमध्ये आला होता. बॅट अँड बॉलचा संपर्क नाही. चेंडू जातोय थेट विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट चांगली गोलंदाजी पहिल्याच षटकामध्ये. अनिवार्य पॉवर प्ले षटक. ज्या षटकामध्ये 2 क्षेत्ररक्षक 30 या सकलच्या बाहेर ठेवण्याची मुभा ही क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला आपण एक वाईडिश लॉंग ऑफमध्ये क्षेत्ररक्षक पाहतोय. दुसरा क्षेत्ररक्षक ऑन साईडला आपण 30 या सकलच्या बाहेर पाहतोय. मिड विकेट आणि लॉंग ऑनच्या अगदी मधोमध ठेवला गेला आहे क्षेत्ररक्षकाला. राईट आर्म ओर द विकेट. नेक्स्ट बॉल घेऊन गोलंदाज सज्ज होतोय. स्ट्रायकिंग एंडला आहे फलंदाज अनिल. ऑफ ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता परंतु हा प्रयत्न जातोय. चेंडू जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. पहिल्या षटकामध्ये इथे जखडून ठेवलंय, रोखून ठेवलंय, थांबवून ठेवलंय बॅटिंग करणाऱ्या टीमला. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलंय. पॉवर प्ले षटक परंतु पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवर हिट आतापर्यंत पाहायला मिळाले नाहीत. त्या पॉवर हिटची गरज आहे. कारण ही मॅच जर का पाहिली तर 4 षटकांमध्ये निश्चितच एक 50 धावांपर्यंत तरी मजल मारावी लागेल. कारण आपण कालपासून पाहतोय 4 षटकांमध्ये 60 धावा होत आहेत. 87 धावा देखील झाल्यात 4 षटकांमध्ये. डेड बॉलचा इशारा येतोय पंचांचा. 61 धावांचा पाठलाग देखील 3 षटकांमध्ये झाला होता. परंतु आपण सकाळच्या सत्रात एक लो स्कोरिंग मॅच पाहिली. 33 धावांच्या पाठलागापासून संघ वंचित देखील राहिला होता. म्हणजे दोन्ही बाजूने दोन्ही क्षेत्रामध्ये चांगली कामगिरी झाली आहे. ओरपी चेंडू त्यावर अलॉंग विथ द कार्पेट जमिनीच्या साहाय्याने चेंडू ट्रॅव्हल करतोय. डीपमध्ये क्षेत्ररक्षक ठेवला गेला आहे. सिंगल धाव ती कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न चालू आहेत आणि दुसरी धाव देखील पूर्ण केली गेली. एकेरीचं रूपांतर दुहेरीत 2 धावा कंप्लीट केले गेले आहेत सपाट्याने. षटक संपताय. पहिल्या षटकाच्या समाप्ती अंती सांघिक धावसंख्या स्कोर कार्डवर आपण पाहतोय 8 धावा. पॉवर प्ले षटकामध्ये पाहिलं तर फक्त एक चौकार आलाय. त्यानंतर मात्र जकडून ठेवलं खूप चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये रवी यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. भव्य दिव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा या जोगेश्वरी नगरीमध्ये आपल्याला पाहायला भेटते. एक चांगलं आयोजन, नीटनेटकं आयोजन, दर्जेदार आयोजनाच्या माध्यमातून ही भव्य दिव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा साकारली गेली आहे. इस्माईल युसुफ क्रिकेट क्लबच्या माध्यमातून दिनेश 11 पुरस्कृत स्पॉन्सर पंकज यादव सर अनेक जणांनी हातभार लावले आहेत या संपूर्ण स्पर्धेसाठी. सन्मान करतोय आमच्या व्यासपीठावर साई सिद्धी चॅलेंजर शैलेश गुंडाळ यांचा आम्ही यांच्याकडून एक सन्मान चिन्ह देऊन एक आमची भेटवस्तू प्रेमाची देऊन त्यांचा सन्मान होतोय. साई सिद्धी चॅलेंजर या टीमचा सन्मान सन्माननीय शैलेशजी गुंडाळ यांच्या माध्यमातून यांच्या शुभ हस्ते केला जातोय आमच्या व्यासपीठावर. आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपण पाहू शकाल साई सिद्धी चॅलेंजर जो संघ या स्पर्धेमध्ये दाखल झाला परंतु हा संघ स्पर्धेमधून बाहेर गेलाय. परंतु चांगला खेळ या संघाकडून पाहायला मिळाला होता. निश्चितच यावर्षी नाही तर पुढच्या वर्षी नक्कीच पुन्हा एकदा नव्याने हा संघ उतरेल. दिनेश भाई बोलून त्याचे मार्कडे पण स्पॉन्सर पाहतोय. दिनेश 11चे संघ मालक आहे ते. दिनेश 11 टीमचे सर्व आहेत. तो आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहेत. गोलंदाजी मार्कडे दिनेश सर
षटक क्रमांक हाताळण्यासाठी. दुसरं आपण त्यांची शैली पाहिली तर लसित मलिंगाची आठवण करून देणारी शैली आहे. चांगला फटका आलाय. मिड विकेटला आपण ट्रॅव्हल होताना चेंडू पाहायला मिळतोय. एक धाव तर कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी स्ट्रायकिंग एंड वरून नकार, परंतु नो स्ट्राईक एंड वरून देखील कोणताही प्रयत्न पाहायला मिळाला नाही. एकच धाव, एकाच धावर समाधान. आणि जर का पाहिलं तर दोन्ही बॅटरकडे दिनेश इलेव्हन या संघाकडूनच खेळतात. जवळपास तब्बल 22 वर्ष आणि 22 वर्षाचा काळ एकत्रित या खेळाडूंनी घालवलाय. एकाच टीम मधून खेळलेत, परंतु आज एकमेकांच्या विरोधात या टुर्नामेंटमध्ये. उडवलाय चेंडू, स्क्वेअर लेग, बॉडी लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. 6 धावांचा धमाका. हे जर का आपण प्लेयर पाहिले तर नक्कीच माहिती मिळते की एकाच संघाकडून खेळणारे दोन्ही खेळाडू परंतु एकमेकांच्या विरोधात उभे टाकले गेले. तो निमित्त आहे इस्माईल युसूफ क्रिकेट लीग सीझन 1चा हा थरार. यामध्ये नक्कीच बॅटर अनिल यांच्या बॅटमधून षटकार आलाय. हे बॅटल पाहण्याजोग्य असणार आहे. हे युद्ध आहे, तुंबळ युद्ध, द्वंद्व पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. त्यावेळेस मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, अगदी ऑप्टिकच्या बाहेर असलेला चेंडू ऑन साईडला मारला गेला. लांबून क्षेत्ररक्षक आलाय. जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला भेटते. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्या संघासाठी. धावा कुठेतरी सेव्ह केल्या. धावा सेव्ह करणं गरजेचं आहे. जशा धावा बॅटने काढल्या जातात तेवढं बॅटने काढलेल्या धावांना महत्व आहे क्रिकेटच्या मैदानावर. तेवढंच महत्व धावा वाचवण्यामध्ये देखील आहे. म्हणूनच क्षेत्ररक्षकांची भूमिका देखील खूप मोठी असते क्रिकेटच्या खेळामध्ये. तिचा क्रिकेटचा खेळ असा आहे, या खेळामध्ये वेळ बदलायला वेळ लागत नाही. यॉर्कर चारोखाने चित केलंय. जबरदस्त चेंडू टाकलाय. अनुभवाचा वापर केलाय. माहिती आहे कुठे खेळवायचा चेंडू. तीच अनुभव तुम्हाला बाजारात विकत मिळत नाही, तर तो खेळून मिळवावा लागतो. आणि गेली कित्येक वर्ष दिनेश भाई हे टेनिस बॉल खेळतायत आणि अनेक स्पर्धांमध्ये त्यांनी आपल्या चांगल्या गोलंदाजीने असू नये, चांगल्या फलंदाजीने असू नये, अनेक सामने आपल्या टीमला विजयी मिळवून दिले आहेत. परंतु या सामन्यात पाहूया कशा प्रकारची गोलंदाजी होते. षटकार आला परंतु त्यानंतर चांगली गोलंदाजी केली. आतापर्यंत चेंडू टाकले. 4 धावा खर्च केले गेले आहेत, फक्त 8. राईट आर्म राऊंड विकेट, पुन्हा सॉरी ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा लसित मलिंगाच्या स्टाईलमध्ये गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होत आहेत दिनेश भाई. त्यावेळेस उडवलाय चेंडू. हवाई मार्गाने चेंडूचा प्रवास येऊन थेट थांबतोय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. क्षेत्ररक्षकाने चेंडूचा जमलाय मेळ आणि या मॅच मध्ये आता मात्र फलंदाज जितू यांचा संपलाय खेळ. विकेटचं पतन. जितू बॅक टू द पॅव्हिलियन. सूचना येत आहेत पहा. IYCL कमिटीच्या सर्व मेंबरसाठी ही इनिंग समाप्तीनंतर सर्व मेंबरनी आमच्या व्यासपीठाकडे यायचं आहे, आमच्या स्टेजकडे यायचं आहे. सर्व कमिटी मेंबर IYCL सर्व कमिटी मेंबर आपल्या सूचना करतोय. आपण इनिंगच्या ब्रेकमध्ये आपण व्यासपीठाच्या बाजूला यायचं आहे. सर्वांना त्या सूचना असतील, सर्व कमिटी मेंबरला सूचना असतील. IYCLच्या आउट झालाय बॅटर फलंदाज जितू. बॅक टू द पॅव्हिलियन. तो बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. फटका खेळला. हवाई मार्गाने चेंडू सफर करतोय. क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू वन बाउंस सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी. आल्या पावले पहिला बॉल पाठवलाय. सीमारेषा पलीकडे 4 धावा. चौकार आलाय. चौकाराने धावसंख्येत बदल. धावसंख्या बसते धावफलकावर 20 धावा. 2 षटकांचा खेळ होतोय समाप्त. 2 षटकांनंतर धावसंख्या 10च्या धावगतीने 20. पहा पुन्हा एकदा मी सूचना देतोय. IYCL सर्व कमिटी मेंबर इनिंग ब्रेकमध्ये आपल्याला स्टेजकडे यायचं आहे. सचिनजी मोरे यांनी या सूचना दिल्या आहेत. आपण स्टेजकडे या. इनिंग ब्रेकमध्ये एक मीटिंग होईल आणि त्यासाठी आपण स्टेजकडे यायचं आहे. गोलंदाजी मार्कडे बदल. षटक क्रमांक 3 टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज होत आहेत. चंदन
जर पाहिलं तर हे सर्व खेळाडू याच मैदानावर प्रॅक्टिस करतात आणि प्रॅक्टिस करत असताना हेच चांगलं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून खेळत जातं आणि त्यांच्या गुणांना वाव मिळण्यासाठी ही स्पर्धा इथे आयोजित केली गेली आहे. हीच एकमेकांचे मित्र एकमेकांच्या विरोधात मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. क्रिकेट हा खेळत असाय हीच सर्वांना एकत्रित आणणारा हा खेळ, तुम्हा आम्हा सर्वांचा आवडता खेळ, आवडता छंद क्रिकेट. फुलटॉस चेंडूवर केलाय मोठा प्रहार, चेंडू करतोय हवाई मार्गाने प्रवास. पाहूया चेंडूचा प्रवास जाऊन संपतोय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. विकेटचं पतन, फलंदाज होतोय बाद, कॅच आउटच्या स्वरूपात फलंदाज अनिल बॅक टू द पॅव्हिलियन. अनिलचा खेळ या मॅच पुरता थांबतोय. 21 ही धावसंख्या आपण स्कोर कार्डवर पाहतोय. षटक क्रमांक 2 आणि दुसऱ्या षटकाचा पहिला बॉल वाईड फेकला गेला. त्यानंतर मात्र फुलटॉस चेंडूवर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आला, परंतु फटका फसला, उंची मिळाली परंतु लांबी मिळू शकली नाही. आउट झाला बॅटर अनिल. अनिलला माघारी पडतावं लागतंय. बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय फलंदाजीसाठी 4थ्या क्रमांकावर. सुमित इलेव्हन क्रिकेट टीम कडून जोगेश्वरी पॅन्थर्स. आपला एक्स्ट्रा प्लेअर आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये नाही आहे. जोगेश्वरी पॅन्थर्स सूचनेकडे लक्ष द्या. पैसा फटका खेळलाय, फटका फसलाय, क्षेत्ररक्षकाला झेलच्या खाली म्हणजे एसटी रक्षक तिथे झेल टिपतोय. विकेटचं पतन, फलंदाज शिवेंद्र जसा मैदानामध्ये गेला तशाच पावलांनी त्याला मागे यावं लागतंय कारण आउट झालाय. वैयक्तिक 0, सांघिक 21 या धावसंख्येवर अजून एक धक्का बसतोय बॅटिंग करणाऱ्या टीमला. अर्थातच फलंदाज शिवेंद्र बॅक टू द पॅव्हिलियन. हॅट्रिकची संधी असणार आहे चंदन यांच्यासाठी. प्रसाद मोठे, प्रसाद मोठे मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत बॅटिंगसाठी. या मॅच मध्ये आता थोडासा संकटात सापडतोय बॅटिंग करणारा संघ. सुमित देवना क्रिकेट संघ पहिल्या 2 षटकांमध्ये चांगल्या स्थितीमध्ये होत्या, परंतु तिसऱ्या षटकाच्या सुरुवातीस सलगच्या 2 चेंडूवर 2 गडी बाद झालेत. आता मात्र ऑन हॅट्रिक चेंडू, अनपॉसिबल हॅट्रिक मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केली जाईल का? गोलंदाज सज्ज झाले आहेत. चंदन फलंदाज असतील स्ट्रायकिंग एंडला. प्रसाद मोठे, चेंडू हवाई मार्गाने करतोय सफर. पाहूया कॅच इथे टिपली जाईल का? कॅच टॉप, चेंडू आता सीमारेखा पलीकडे 6 धावांसाठी षटकार. कॅच सोडली गेली आहे आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेलाय. आणि यालाच मालवणीत बोललं जातं, बैल गेलो तो गेलो आणि सोबत 12 हातांचो कासरो घेऊन गेलो. त्याचं वर्णन मालवणी भाषेमध्ये असं केलं जातं. कॅच होती, विकेट मिळू शकला असता, परंतु इथे चेंडू हाताला लागला, सीमारेषेच्या बाहेर पडला. 6 धावांसाठी षटकार, 6 धावांचा टोला, धमाका आलाय. हॅट्रिकची संधी होती परंतु हॅट्रिक इथे दवडली गेली. हॅट्रिकची संधी ही दूर गेली आता गोलंदाजापासून. त्यावेळेस फटका आलाय, चेंडू हवाई मार्गाने ट्रॅव्हल करत होता, तिथे जमिनीवर पडलाय. चेंडू थोडासा वेग कमी करतोय, त्यानंतर क्षेत्ररक्षक येतोय, चेंडू अडवतोय, तोपर्यंत एकच धाव. हीच चांगली गोलंदाजी केली होती या षटकामध्ये, परंतु जर कॅच जर का घेतली गेली असते तर हॅट्रिक देखील झाली असते आणि विकेट देखील जाऊ शकला असता. परंतु प्रसाद यांना जीवनदान दिलं गेलं या मॅचमध्ये. येणारा काळ येणारा वेळ सांगेल की जीवनदान किती महत्त्वाचं होतं. कारण प्रसाद यांनी सकाळपासून खूप चांगला खेळ संपूर्ण स्पर्धेमध्ये केलाय. कॅचेस विन द मॅचेस, जितो कॅचेस जितो मॅचेस, हे की सूत्र. साडा बॅटने खूप चांगला फटका खेळलाय. इफ्तिकार यांच्या बॅटमधून चेंडू प्रवास करतोय, सीमारेषेच्या पलीकडे जाऊन त्याचा प्रवास थांबतोय. 6 धावांसाठी इफ्तिकार यांच्या बॅटमध्ये आलाय. षटकार षटकार षटकार. 34 ही धावसंख्या आपण स्कोर कार्डवर पहा. या षटकामध्ये काय घडलंय? पहिला चेंडू वाईड होता, त्यानंतरचे दोन गडी बाद झाले, परंतु त्यानंतरच्या चेंडूवर कॅच सुटली, षटकार आला, सिंगल धाव आली आणि पुन्हा एकदा षटकार पाहायला मिळाला. म्हणजे पहिल्या 2 ते 3 चेंडूंवर गोलंदाज वर चढ होता, परंतु त्यानंतर फलंदाज. त्यावेळेस गुटना टेक फटका पाहायला भेटतोय. चेंडू उंच हवेत, क्षेत्ररक्षक झेलच्या खाली. इफ्तिकार बाद होतोय या मॅच मध्ये, आउट. फलंदाज बाद होईल.
पारितोषिक येते प्रसाद मोठे यांच्यासाठी सन्माननीय सचिन वैद्य भट यांच्याकडून सलगच्या 3 षटकारासाठी 1,500 रुपयाचं पारितोषिक. मोहितसाठी पारितोषिक आहे सन्माननीय रितेश पटेल यांच्याकडून 3 टोटल 6 या मॅच मध्ये जर मारले तर तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे मोहित दुबे यांच्यासाठी. मैदानाच्या मध्ये दाखल झाले मोहित दुबे. पुन्हा एकदा मी सूचना देतोय इनिंग ब्रेक मध्ये कमिटी मेंबर IYCL कमिटी मेंबर आपण व्यासपीठाकडे यायचंय. इनिंग ब्रेक मध्ये आपल्याला नक्कीच या सूचना असतील. आपण व्यासपीठाकडे या आतापासूनच व्यासपीठाकडे जमा होण्यास सुरुवात करा कारण इनिंग ब्रेक मध्ये आपल्याला या व्यासपीठाकडे यायचंच आहे. गोलंदाजी मार्कडे गोलंदाज आपण पाहतोय सुमितला षटक क्रमांक 4 हाताळण्यासाठी पहिल्या 3 षटकांचा लेखचोका पाहिला तर 3 षटकांमध्ये धावसंख्या 34 धावा या पाहायला मिळत आहेत. रिव्हर्सिव्हचा फटका मारण्याचा प्रयत्न रिव्हर्सिव्हचा फटका मात्र लागला तर आबाद नाही तो बर्बाद असं बोललो आता या फटक्याला. परंतु यावेळेस चेंडू निर्धाव गणला गेलाय. प्रसाद मोठे आहेत स्ट्रायकिंग एंडला. प्रसाद मोठे यांच्याकडून अपेक्षा असणार आहेत संघ साथीदारांना. यावेळेस लेग कटर होता टप्पा खाल्यानंतर बाहेरच्या दिशेने गरक्कन गिरकी येतोय. बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. चेंडू जातोय थेट विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. शेवटच्या षटकामध्ये स्लॉग ओव्हरचं षटक आपण हाताळताना पाहायला मिळतोय. गोलंदाज सुमित आणि सुमितने पहिले 2 चेंडू टाकलेत निर्धाव. शेवटच्या षटकामध्ये निर्धाव चेंडू खूप महत्वाचे असतील कारण प्रत्येक बॉलवर आक्रमण करण्याची आकांक्षा असेल बॅटरची. फटका फसलाय. चेंडू उंच हवेत उडालाय. उंची मिळाली लांबी नाही मिळाली. क्षेत्ररक्षक जेलच्या खाली टिपलाय जाईल. फलंदाज प्रसाद मोठे बॅक टू द पॅव्हिलियन. आतापर्यंतच गोलंदाजी पाहिली तर नक्कीच आमचे स्कोरर मित्र भावेश नार्वेकर सांगतायत की आतापर्यंत एकही धाव खर्च केली गेली नाहीये गोलंदाजाकडून आणि एक गडी देखील बाद केलाय. चांगला परफॉर्मन्स आपण पाहतोय. चांगलं षटक इथे टाकलं गेलंय. इस्माईल युसुफ क्रिकेट लीग सीझन 1 चा थरार आपण पाहतोय. गोलंदाजी मार्ककडे सुमित आहेत. पहिले 3 चेंडू पाहिले तर एकही धाव न देता एक गडी बाद केलाय. नो बॅटर मैदानाच्या आत दाखल होतात. फलंदाज विनायकची वर्णी लागते या मॅच मध्ये खेळण्यासाठी. पहिले 2 षटकं 20 धावा त्यानंतरचे 2 चेंडू गोलंदाज राहिले परंतु फलंदाजांनी कमबॅक केला. परंतु या षटकामध्ये चांगली कामगिरी केली आहे गोलंदाज सुमित यांनी. यावेळेस मागील क्षेत्रात चेंडू शर्यत लागली आहे. चेंडू पुढे क्षेत्ररक्षक मागे अखेरचा चेंडू सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी आल्या पावली. पहिला बॉल पाठवलाय सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी चौकार. अठ्ठेचाळीस 38 धावा 38. 5 गाड्यांच्या मोबदल्यात 38 ही धावसंख्या आपण स्कोर कार्डवर पाहतोय. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावर महत्वाचा सामना आहे. दोन्ही संघ तगडे ताकद आहे. दोन्ही संघांनी या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी केली आहे परंतु या मॅच मध्ये जिंकायचंय पुढे जायचंय पुढील फेरीत प्रवेश करायचा आपलं अस्तित्व टिकून ठेवायचं कारण जो संघ पराभूत होणार आहे तो संघ या स्पर्धेमधून बाहेर जाणार आहे. करो या मोरोच्या लढती आहेत. नक्कीच अनेक संघ तब्बल 12 संघ इथे स्वप्न घेऊन उतरले होते या संपूर्ण टुर्नामेंटमध्ये विजयी व्हायचे परंतु काही संघ आता राहिलेत. काही संघ बाहेर गेलेत परंतु बाहेर गेलेल्या संघांनी नाराज न होता पुन्हा एकदा आपण प्रॅक्टिस करायची. निश्चितच आपला खेळ एक ना एक दिवस चांगला होईल आणि सर्व प्रेक्षक तुमच्यासाठी टाळ्या वाजवतील. परंतु आता टाळ्या वाजवायच्यात बॅटर्ससाठी. फुलटॉस बॉल आणि फुलटॉस बॉलला पाठवलंय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी षटकार. चांगला फटका फुलटॉस बॉलला कन्वर्ट केलाय. षटकारामध्ये 6 धावांनी स्कोर कार्ड मध्ये बदलला आहे. धावसंख्या पोहोचली धावफलकावर 41 धावा 41. पहिले 3 चेंडू पाहिले तर एकही धाव खर्च केली गेली नव्हती परंतु त्यानंतरचे 2 चेंडू 10 धावा देऊन जाणारे. वंकडिंग विकेटचा प्रयत्न इथे केला गेला होता. अपील केली गेली होती परंतु पंचांनी इट इज नॉट आउट म्हणून सांगितलंय. गोलंदाज दबाव टाकण्याचा प्रयत्न करतोय बॅटिंग करणाऱ्या टीमवर. स्ट्राईक एंडला बॅटर सज्ज झालेत. विनायक
याही वेळेस ऑन साइडला फटका खेळायचा प्रयत्न प्रथमतः बॅटरला, त्यानंतर विकेट किपरला, त्यानंतर स्लीप क्षेत्रातील क्षेत्ररक्षकाला, अशा तिघांनाही बीट करत चेंडू चाललाय थेट सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी चौकार. शेवटच्या 3 चेंडूवर तब्बल 14 धावा आल्यात. पहा, हेच तर क्रिकेट आहे. पहा, पहिल्या 3 चेंडूवर पाहिलं गोलंदाजाने चांगली कामगिरी केली, परंतु शेवटचे 3 चेंडू पाहिले तर 14 धावा देऊन जाणार होते. क्रिकेट हा खेळच असा आहे, एका चेंडूमध्ये तुम्हाला हिरो बनवतो, एका चेंडूमध्ये तुम्हाला झिरो देखील बनवतो. म्हणून या क्रिकेटच्या खेळामध्ये जिंकलात तर कधी माजू नका आणि हारलात तर कधी नाराज होऊ नका, कारण एक ना एक दिवस हा तुमचा नक्कीच असेल. प्रयत्न करा, कारण प्रयत्नांना खूप महत्व आहे. तुम्ही जिंकलात किंवा हारलात त्याच्यापेक्षा तुम्ही प्रयत्न कसे केलेत, प्रयत्न तुमचे प्रामाणिक होते, यालाच महत्व आहे. नक्कीच प्रेक्षक देखील प्रयत्नांना दाद देतात, यासाठी प्रयत्न करणं खूप गरजेचं आहे. 4 षटकांचा खेळ समाप्त. 4 षटकांमध्ये धावसंख्या स्कोर कार्ड मध्ये पाहायला मिळते 48 धावा. 49 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय विजयासाठी. जोगेश्वरी पॅन्थर्स या क्रिकेट टीम समोर 49 धावांचा पाठलाग करायचा आहे. दुसऱ्या इनिंग मध्ये काय घडते काय बिघडते सांगण्यासाठी खास रत्नागिरी जिल्ह्यामधून रत्नागिरीचा एक बुलंद आवाज आपल्या समोर जुळला जातोय मायक्रोफोनवरून. सर सूरज शिंदे नेक्स्ट इनिंग साठी धन्यवाद. ओके, सन्मान होतोय आमच्या व्यासपीठावर SDN कम्युनिकेशनचे सर्वा सन्माननीय श्री प्रदीप मोर्जे यांचा सन्मान आमच्या व्यासपीठावर होतोय. मी विनंती करतोय आपले कमिटी मेंबर IYCL कमिटी मेंबर संतोष शेट्टी यांना आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करायचा आहे. सन्मान आपल्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये केला जाईल. प्रदीप मोर्जे, सन्माननीय प्रदीप मोर्जे सर, SDN कम्युनिकेशनचे सर्वा ज्यांच्या माध्यमातून इंटरनेट प्रोव्हाइड केले गेले या स्पर्धेसाठी आपले देखील खूप खूप आभार आहे. आमच्याकडून एक छोटासा सन्मान. त्यानंतर मायक्रोफोनवर आवाज बदलतोय, आवाज असेल सर सुरेश शिंदे यांचा. त्यांचा एक गोड मधुर आवाज खास रत्नागिरी जिल्ह्यामधून मुंबईच्या या मायावी नगरी जोगेश्वरी नगरीमध्ये ते दाखल झालेत आणि त्यांचा आवाज आपण नेक्स्ट इनिंग साठी ऐकणार आहोत. धन्यवाद. हॅलो, धन्यवाद. अगदी आपण पाहिलं तर यानंतर गीतांजली 11 आणि जोगेश्वरी बॉईज दोन्ही संघ आपण मुख्य व्यासपीठाच्या दिशेने आयोजकांशी संपर्क साधाल. दोन्ही कर्णधार विनंती असेल 24 बॉल मध्ये एकूण 49 धावा या ठिकाणी करायच्यात. मनोज मोरे यांच्यासाठी कॅश प्राइज ऑन झाले. रितेश पटेल, ऋषभ मोरे यांच्यासाठी कॅश प्राइज ऑन झालाय. 3 षटकारांसाठी लगातार 3 षटकार. रितेश पटेल यांच्याकडून आपल्याला 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. आपण 3 षटकार मारले तर 3 षटकारांसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आपल्याला देखील मिळेल. या स्पर्धेचा पहिला मान, या स्पर्धेचा पहिला सन्मान, या स्पर्धेचा पहिला अभिमान कोण पटकावणार हे पाहावं लागेल. कारण का काहीच मिनिटांमध्ये आपल्याला संपूर्ण या स्पर्धेचा अगदी अंतिम ध्येयाकडे आपण वाटचाल करत असताना कोणता संघ मेगा फायनलचे तिकीट गाठेल याची उत्सुकता लागली आहे सगळ्यांना. एक आयोजकांकडून विशेष सूचना आहे. आपण अगदी हल्लीच्या जमान्यामध्ये आपण पाहतो रेस आणि रेस जिंकल्यानंतर त्या संघाला पुढे क्वालिफाय साठी केलं जातं. या चालू सामन्यामध्ये जो संघ जिंकेल आणि ऑलरेडी 2 संघ जे क्वालिफाय झालेत त्या तिघांमध्ये या ठिकाणी एक रेस केली जाईल आणि 4 रन त्या ठिकाणी जो पहिला खेळाडू 4 रन धावून काढेल तो खेळाडू फायनल मध्ये पोहोचेल. आणि जे 2 संघ उरतील, जे 2 टीम उरतील त्यांच्यामध्ये आपण सेमीफायनल घेणार आहोत. त्याची आपण नोंद घ्यायची.
यावेळेला पहिलाच बॉल प्रसाद मोठे यांचा आपल्याला पाहायला मिळतोय स्ट्राईकला. मनोज नॉय स्ट्राईकला रिषभ. ही जोडी आता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. सकाळच्या सत्रापासून अगदी संध्याकाळच्या सत्रापर्यंत या टीमने एक मजबूत पकड बनवली आहे. आतापर्यंत खेळ चांगला राहिलाय, वेळही चांगली राहिली आहे, परंतु खेळामध्ये वेळ आणि वेळामध्ये खेळ कधी कोणाची कशी बदलेल कदापिही सांगता येत नसतं. 24 बॉल 49 धावा अगदी जितक्या बनवायच्या आहेत तितक्या कमी झाल्यात या ठिकाणी. लोअर फुल टॉस बॉल आणि लोअर फुल टॉस बॉल वरती फुल टॉल वसूल केलाय. प्रसाद मोठेच्या बॉल वरती पाठवलाय सीमा रेषा पार. षटकार. 6 धावा. 9+6 म्हणजे धावा एकूण आल्यात 7 धावा. पहा एका धावेचा त्या ठिकाणी जीएसटीचा शुल्क आकारला प्रसाद मोठे आणि याचाच फायदा त्या ठिकाणी घेतला तो फलंदाज मनोज मोरे. याला पण पाहतोय फ्री हिटचा बॉल आणि फ्री हिटच्या बॉलवरती मोठा हिट खेळायचा आहे. याही वेळेला फटका त्या ठिकाणी चांगला सजवला आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नाहीये. धावा मिळत आहेत पुन्हा एकदा 4-4-4. मिलेंगे रन 4 तो बेडा होगा पार आणि येतोय तो सुंदर असा कणखणीत चौकार. मनोज मोरे म्हणजे मनोज जाधव यांच्या बॅटमधून आपल्याला 4 धावा येताना पाहायला मिळतात. म्हणजे अजूनपर्यंत एकूण धावा बनल्यात 11 धावा. 12 धावा त्या ठिकाणी बनल्यात. जे 49 करायचे पहिल्या काही बॉल मध्ये 12 धावा या ठिकाणी बनल्यात. एक खराब बॉल संपूर्ण या मॅचचं चित्र, या मॅचचं सत्र आणि या मॅचचं कडा क्षेत्रामध्ये आपली वाटचाल थांबवू शकतो. सकाळचा परफॉर्मन्स कसा झाला याला आता किंमत नाहीये. तुम्ही आता कसा परफॉर्मन्स करताय याला फार महत्व आहे. आताच्या क्षणाला तुमची वेळ, तुमचा खेळ आणि तुमचं कमबॅक कुठे ना कुठे तरी तुम्हाला करावं लागेल. कारण का पॉवर प्लेच्या षटकात मोठी हिट केले जात आहे प्रतिस्पर्धी टीम कडून. यावेळेला पुन्हा एकदा ड्राईव्ह केलेला बॉल. क्षेत्ररक्षक बॉलचा बाटला करतायत. भाग मिल्का भाग. चेंडूचा बाटला करत असताना चेंडू चाललाय सीमा रेषा पार. चौकार आणि या चौकाराच्या मदतीने धावा देखील मिळतात या ठिकाणी. एकूण 16 धावा दाखल झाल्यात. आताच्या क्षणाला सर्वाधिक महागडं षटक प्रसाद मोठेचं पाहायला मिळतंय. त्या प्रसाद मोठेने सकाळचं दुपारचं सत्र गाजवलं होतं. आता संध्याकाळचं सत्र त्याच्यासाठी थोडंसं खराब राहिलंय. यावेळेला भन्नाट बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळतो. मिस टायमिंग स्ट्रोक झालेला आणि मिस टायमिंग स्ट्रोक झाल्यानंतर धावा देखील आता त्या ठिकाणी थांबल्यात. 16 धावा स्कोर कार्ड वरती झाल्यात. पहिल्या षटकाचा आपण खेळ पाहतोय. यानंतर आपल्याला रेस पाहायला मिळेल. कोणता संघ असेल जो तर रेस मधून फायनल मध्ये प्रवेश करेल. आयोजकांकडून तशा सूचना असतील आपल्याला. यावेळेला पुढे येऊन खेळलाय. बॉलला दिशा देण्याचं काम केलं गेलंय. एक तर आली दुसरीचा प्रयत्न वेगाने करत असताना परंतु एकाच धावेवरती समाधान मांडलंय त्या ठिकाणी. धावा झाला स्कोर कार्ड वरती एकूण 17 धावा. चांगल्या अशा लक्षाचा पाठलाग करत असताना संघ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय गीतांजली 11. यावेळेला पुन्हा एकदा सफल झाले. बॉलला दिशा देण्याचं काम केलंय. इथून मात्र हा बॉल वेगाने पुढे जात असताना दिशाभूल करण्याचं काम करत असताना या ठिकाणी पाहूया बॉल चांगल्या पद्धतीने स्टॉप केलाय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय या ठिकाणी. एंड ऑफ दी फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकामध्ये एकूण धावा बनल्यात एकूण 20 धावा. म्हणजे सर काय येणाऱ्या 18 बॉल मध्ये आता 28 धावा करायच्या आहेत. 29 धावा. एक मिनिट 5 बॉल झालेत. 5 बॉल.
एक बॉल शेष असेल, एक बॉल आपल्यापर्यंत बॉल पाहिजे असेल तर पोहोचवतो. पहिला बॉल त्या ठिकाणी वाईड आला, तर नंतर सेकंड बॉल नो बॉल आला, त्याच्यानंतरचा पहिला बॉल म्हणजे त्याच्या बॉलवरती चौकार, तर नंतर सेकंड बॉल चौकार, तिसरा बॉल डॉट, चौथ्या बॉलला एक धाव, पाचव्या बॉलला एकूण 3 धावा आला. असे एकूण 5 बॉल झालेले आहेत. 5 बॉल आपल्यापर्यंत पोहोचवले गेलेले आहेत. एक डॉट या ठिकाणी पकडलेला आहे. चला आपण या ठिकाणी आपल्याला आपल्यापर्यंत पोहोचवलेलं आहे. जसं आपण या ठिकाणी बॉल झालेले आहेत. एक बॉल शेष आहे पॉवर प्लेचा एका षटकाचा. बॉल आपल्यापर्यंत अजून एकदा मी पोहोचवेन. पहिला बॉल वाईड आला, तर नंतर बॉल नो बॉल आला, म्हणजे पहिला बॉल चौकार, दुसरा बॉल चौकार, तिसरा बॉल डॉट, चौथ्या बॉलवरती एक, पाचव्या बॉलवरती एकूण 3 धावा. असे 5 बॉल कंप्लीट झाले. एक डॉट आला. चला आपण मॅच स्टार्ट करायचे. क्षेत्ररक्षण करणारे संघ आपल्याला विनंती असेल. चला आयोजकांकडून सूचना येत आहेत. क्षेत्ररक्षण करणारा संघ, चला आपल्याला विनंती आहे. पंच, निर्णय काय? करायच्यात. सामना जिंकण्यासाठी 18 बॉल 29 धावांचे सत्र गणित, आणि हे सूत्र कशा पद्धतीने राहतं हे पाहावं लागेल. या स्पर्धेचा IYCL आयोजित इस्माईल युनुस क्रिकेट लीग हे पहिलं पर्व आहे, आणि या पहिल्या पर्वाचा आपण श्रेय खरोखर आयोजकांना देऊ, कारण का या पहिल्या पर्वाच्या माध्यमातून इथे घेणाऱ्या सगळ्या खेळाडूंना उत्तम दर्जाचा खेळ खेळण्यासाठी एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला, आणि या प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देत असताना या स्पर्धेला लागणारं उत्तम सहकार्य, या स्पर्धेमध्ये येणाऱ्या आलेल्या मान्यवरांचा दिग्गज असा विशेष सन्मान, आणि निश्चित आगामी कालावधीमध्ये एक मोठी स्पर्धा देखील या ठिकाणी पाहायला देखील मिळेल. पुन्हा एकदा यावेळेला षटक नंबर दुसरा सफल झाले. बॉलला पाठवलंय, भिरकटवलंय, बॉल चाललाय सीमा रेषा पार. त्या ठिकाणी मी त्या धावाचा चौकार आलाय. सुंदर फटका त्या ठिकाणी पाहायला मिळतो, आणि चौकाराच्या मदतीने वृषभ मोरेच्या बॅटमधून देखील कणखणीत 4 धावा येतात. धावा झाल्यात एकूण
24 धावा. आता फक्त आणि फक्त 25 धावा करायच्या आहेत सामना जिंकण्यासाठी. यानंतर आपण या आधीचे दोन संघ आणि विजेता दोन संघ आणि चालू सामन्याचा विजेता संघ त्या तिघांमध्ये एक रेस होईल. रेसमध्ये जो 4 धावा पहिला कंप्लीट करेल तो फायनल मध्ये पोहोचेल. यावेळेला स्विच हिटचा फटका, अंदाज निराळा, आगाज निराळा आणि आगाज निराळा असताना या ठिकाणी फटका देखील निराळा पाहायला मिळतोय. 4 धावा, 9+4 म्हणजे धावा एकूण आल्यात 5. आता फक्त आणि फक्त 19 धावा करायच्या आहेत सामना जिंकण्यासाठी. वीस धावा करायच्यात. पहिल्या 2 बॉलचा खेळ अगदी आपण पाहिला. गोलंदाज आता मात्र खराब कामगिरी होताना पाहायला मिळते. चला, क्षेत्ररक्षण करणारा संघ आपल्याला विनंती आहे थोडी आपण घाई करा. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला विनंती असेल आपण थोडी घाई करायची आहे. पुढे येऊन घेण्याचा प्रयत्न होता. नो मॅच लँड मध्ये बॉल पडल्यानंतर क्षेत्ररक्षक वेगाने त्या ठिकाणी येत आहेत. एक धाव आली आहे. एकच धावेवरती समाधान मानलाय. धावा झाल्या एकूण जवळजवळ 30. म्हणजे आता 19 धावांची आवश्यकता आहे. वन साइड मुकाबला आता इथे मात्र पाहायला मिळाला. एका बाजूने अक्षरशः पहिल्या षटकामध्ये जास्तीचा धावा आला. खराब नो बॉल एक्स्ट्राचे दिले गेले आणि त्याचाच फायदा प्रतिस्पर्धी संघाने या ठिकाणी घेतला. या वेळेला उडवलेला बॉल अखू टप्प्याच्या बॉलला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार या ठिकाणी साहेबांचं देखील या षटकाराने स्वागत केलंय. 6 धावेंनी स्वागत केलंय. षटकार आलाय आणि षटकाराच्या मदतीने स्कोर कार्ड वरती 36 धावा बनल्यात. 36 रन स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. पुन्हा एकदा हलक्या हाताने स्वीर केलेला बॉल. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येत आहेत. एक धाव आली आहे. धावा झाल्या एकूण 37 धावा. 37 रन स्कोर कार्ड वरती त्या ठिकाणी झाल्यात. फक्त आणि फक्त आता जवळजवळ अगदी आपण पाहिलं या वेळेला घुटना टेकवर तमाशा देख. जवळजवळ निम्म धावफलक कव्हर करण्यासाठी गोलंदाजा अर्धा खालीचा वाटा राहिला या मॅच मध्ये. 43 धावा, 43 रन स्कोर कार्ड वरती झाला आणि सामना जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 6 धावांची आवश्यकता आहे. आणि यानंतर आपण एक आगळा वेगळा खेळ पाहणार आहोत. जी रेस आपल्याला पाहायला मिळते टेनिस क्रिकेट विश्वामध्ये तशी रेस आपल्याला या लीग स्टेज मध्ये होताना यानंतर पाहायला मिळेल. त्या रेस मध्ये जो पहिला 4 धावा पूर्ण करेल तो संघ मेगा फायनल साठी क्वालिफाय होईल. चला, या ठिकाणी 6 धावा कंप्लीट करायच्या. फक्त आणि फक्त 6 धावांची आवश्यकता जवळजवळ. यानंतर 2 संघ या आधीचे विजेता संघ आपण तयार राहायचंय. आपण ज्या खेळाडूला या ठिकाणी रेस साठी जाणार आहोत त्या खेळाडूचं आमच्यापर्यंत नाव पोहोचवायचं आहे. दोन्ही संघाचे कर्णधार आपला कोणता खेळाडू असेल जो रेस मध्ये त्या ठिकाणी पळेल त्या खेळाडूची आमच्यापर्यंत नावं पोहोचवायची आहेत. यावेळेला मात्र सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉल आता आलाय. षटक संपलंय. म्हणजे जवळजवळ पहिल्या 12 बॉल मध्ये एकूण धावा बनला 43 आणि दुसरं षटक अधिक मागणं ठरताना पाहायला मिळालंय. फोर्टी रन्स, 43 धावा, 6 धावांची आवश्यकता आहे. चला, मॅच स्टार्ट करा लवकर.
यावेळेला मात्र फटका हलक्या हाताने पॉईंटच्या दिशेने सजवला आहे. एकच धाव आली आहे. निकेत यांचं तिसरं षटक. उर्वरित 5 धावा या ठिकाणी करायच्यात. यानंतरचे 2 संघ विजेता आणि चालू मॅचचा विजेता तिघांमध्ये आपल्याला रेस होताना पाहायला मिळेल. यावेळेला स्विच हिटचा फटका खेळलाय. पॉवरफुल, ब्युटिफुल, वंडरफुल अँड सक्सेसफुल 4 धावा त्या ठिकाणी आल्यात. म्हणजे आता फक्त आणि फक्त एका धावेची आवश्यकता आहे. चला या ठिकाणी एका धावेची आवश्यकता आणि यानंतर आपण आगळीवेगळी रेस पाहणार आहोत. रेसमध्ये जे 3 संघातले खेळाडू आपण या रेसमध्ये पळवणार आहोत त्या तिघांची आपण नावं आमच्यापर्यंत पोहोचवायची आहेत आणि सामना देखील फिनिश केलाय त्यांच्या स्टाईलने. संघ क्वालिफाय झालाय. तर तिन्ही संघाच्या कर्णधार आणि जे कोणते खेळाडू असतील या रेसमध्ये पळणार असतील तिन्ही खेळाडूंना विनंती करेन की आपण या